नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता जी आहे ती खालावते अशा तक्रारी वारंवार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे येत होत्या आणि आज सकाळी 6:30 वाजता त्यांनी वडवली डम्पिंग येथे आपण जर पाहिलं तर पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या समवेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत, कदम मॅडम देखील आहेत आणि त्यांनी संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर, सकाळी सकाळी आज आपण पाहणी दौरा केलेला आहे, संपूर्ण या हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्या समवेत आहेत. या संदर्भामध्ये गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्याने नागरिकांना त्रास होत होता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप असा घाणेरडा वास असतो, जो कंटिन्यू वास सुरू असतो. आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आज आपण या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडला भेट द्यायला आलो आहे. की इथे काय होते की यामध्ये जसं जसं ऊन तापतं तसं तसं मिथेन वायू तयार होत असतो आणि ह्या मिथेन वायू तयार झाल्यानंतर या संपूर्ण डम्पिंगला इथे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागते आणि आग लागल्यानंतर हा संपूर्ण धूर या परिसरामध्ये वालवली आहे, साई आहे, वडवली आहे, चिखलोली, सर्वोदयनगर, बेलवली या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णच्या पूर्ण हा धूर त्या ठिकाणी पसरतो आणि अशा प्रकारचा धूर पसरतो की लोकांना श्वास सुद्धा घेता येत नाहीत. मग नक्की काय आहे याकरता मी सभागृहामध्ये 2 ते 3 वेळा या संदर्भात माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती की नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडलेले आहेत. बदलापूर पूर्वेला त्या ठिकाणी खरवईमध्ये ज्या कंपन्या आहेत MIDC त्याच्यातून पडणारा धूर आणि या बाजूला नक्की कशाचा प्रॉब्लेम आहे, नक्की काय अडचण आहे, हा धूर येतो कुठून हे शोधायचं होतं. मला असं वाटलं की अंबरनाथच्या कंपनी किंवा अंबरनाथचे डम्पिंग या ठिकाणी आहे त्याच्यातून पण काय धूर येतोय का, तर हे पाहण्यासाठी आज सकाळी पहाटेच मी या ठिकाणी आलो आहे. रोज मी पाहतो की सकाळी 5 नंतर घराची खिडकी उघडू शकणार नाही, अशा प्रकारची अवस्था असते. एवढा मोठा जो स्मोक आता या ठिकाणी दिसतोय की नाही, असा स्मोक संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये असतो आणि त्याचा प्रचंड त्रास लहान मुलं, वयोवृद्ध माणसं अशा अनेक नागरिकांना होतो. म्हणून मी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. 2-4 दिवसापासून त्यांनी पाहणी केली की या ठिकाणी हा प्रॉब्लेम दिसतोय. मग मी लगेचच मुख्याधिकारी आपले जे मारुती गायकवाड साहेब त्यांच्याही लक्षात आणून दिलं की साहेब अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला तात्काळ काहीतरी कारवाई करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना 2 दिवसापासूनच सांगितलं की डम्पिंग ग्राउंडची पाहणी करा आणि तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करा. 2 दिवसापासून या ठिकाणी पाणी फवारण्याचं काम या ठिकाणी होतंय आणि ते पुन्हा पाहण्यासाठी की नक्की किती अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे ते शोधून घेण्यासाठी मी स्वतः आहे. आरोग्य अधिकारी आपल्या कुळगाव बदलापूरच्या कदम मॅडम या ठिकाणी आले, मुठेजी या ठिकाणी आलेत आणि आम्ही सकाळपासून या ठिकाणी सगळं पाहतोय की इथे नक्की काय प्रॉब्लेम आहे. इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलंय की गरमी वाढली की मिथेन वायू तयार होतो. हा नॅचरल तयार होतो आणि नॅचरली तयार झाल्याने आग लागते आणि आग लागल्याने ती आग जर जळत असेल तर प्रॉब्लेम नाही. ते धूर सातत्याने जवळजवळ एक 10-15 फूट खालून ती आग लागलेली असते, त्याच्यामुळे सातत्याने ते धूर बाहेर असतो, धुराचा लोंढा बाहेर असतो आणि वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतो त्यावेळेला हा वारा पुढे जातो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जांभूळगाव, साईगाव, वालवलेगाव या गावाला धुराचा त्रास होत असेल. पण ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला वारा बंद होतो त्यावेळेला वारा उलटा फिरतो, पूर्वेकडून किंवा या भागातून समोरतून वारा येतो आणि हा संपूर्ण धूर पाठीमागे जातो आणि संपूर्ण परिसरामध्ये हा स्मोक पसरतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचे आजार जडलेले आहेत आणि हे जडलेले आजार त्याच्यामुळे लोक खूप वैतागलेत, खूप त्रासलेली आहेत. अनेकांनी मला तक्रारी केल्या आणि त्यानुसार की आपण याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी म्हणून या ठिकाणी आलो आहे. या संदर्भात माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. उद्या त्यांना पुन्हा मला स्वतः या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, सर्व अहवाल द्यायचा आहे. म्हणून आज सकाळी पहाटेपासूनच मी या ठिकाणी माननीय कदम मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. आम्ही दोघंही या ठिकाणी पाहायला आलो आहे आणि पाहिल्यानंतर हे सगळं लक्षात आलं की बघा आता आपण त्या बाजूला हा धूर दिसतोय ना जाताना, हा धूर दिसतोय की नाही, तशाच प्रकारचा धूर या बाजूला असतो. तर त्यांनी आता सांगितले की याच्यावर काहीतरी उपाययोजना आपण करूया. तर पहिली उपाययोजना की या ठिकाणी त्यांनी टँकरने सातत्याने पाणी मारणं. हा जो डोंगर साठलेला आहे हा डोंगर एक्स्ट्रा आता मी त्या ठिकाणी ऑलरेडी पोकलन आहेत, पण तर सुद्धा अजून एक्स्ट्रा 1-2 पोकलन लावून हा पूर्ण ढीग जो आहे तो पूर्ण खेचून घ्यावा. 15 फुटाचा 10 ते 15 फूट आपण जर खेचला तर त्यातला मिथेन वायू तयार होणार नाहीत आणि त्या ठिकाणी बायो प्रकल्प खाली सुरूच आहे, त्यांचं काम सुद्धा सुरू आहे, तेही मी पाहिलं, पाहून आलो आहे. पण त्याकरता बराचसा वेळ हा सगळा कचरा
हटवण्यामध्ये आणि याच्यामध्ये जाणार आहेत, तर आजपासूनच तात्काळ त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं मला माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याकरता हे पाहण्याकरता सुद्धा आरोग्य अधिकारी या ठिकाणी आले आहेत. मला हे आजच्या दिवसापुरतं नको, हे नेहमी दिसलं पाहिजे याकरता माझं लक्ष असेल. मी आता प्रत्येक मुद्दा बदलापूरचा हातामध्ये घेतला आहे. प्रदूषणाचा असेल, काल रेल्वेचा आपण पाहिलेला होता, अन्यही तिकडच्या कंपन्यांच्या धुराचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न होता. एक 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 प्रश्न आता आपल्याला सोडवायचे आहेत, जे नागरिकांना अत्यावश्यक गरजेत त्यांना त्रासदायक घडणाऱ्या घटना आहेत, गोष्टी आहेत, त्यावर आता फोकस केलं आहे. आणि हा डम्पिंगचा प्रश्न आपण याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना खाली जो प्रोजेक्ट आपला सुरू आहे तो प्रोजेक्ट सुरू झाला की कायमस्वरूपी हे सगळं निघून जाणार. पण त्याच्यामध्ये मी मॅडमना विचारलं की तो जो प्रोजेक्ट सुरू झाला तर इथल्या आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना काही त्रास होणार आहे का, तर त्यांचं म्हणणं की यातनं काही त्रास होणार नाही. पण तरी तो ज्या वेळेला प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला आपण पाहूच की नक्की काय प्रॉब्लेम आहे. कारण इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना या प्रोजेक्टमुळं, या डम्पिंगमुळं कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण सातत्याने या प्रोजेक्टवरती लक्ष ठेवून असणार. आपण त्याचबरोबर या डम्पिंगवर त्रास होणार हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचं एक स्वप्न होतं. ते स्वप्न या ठिकाणी त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. पण या प्रोजेक्टने काही त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. जर होत असेल तर तात्काळ आपण अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा त्रास इथल्या नागरिकांना झाला नाही पाहिजे. आज हा या ठिकाणचा हेतू होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं आहे. आता मला मॅडमने आश्वासन दिलं आहे की एक त्यांच्याकडची फायरची एक गाडी आहे ती कंटिन्यू या ठिकाणी ते उभे करणार आहेत. हा डोंगर आहे हा पूर्ण पसरून घेणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मिथेन वायू तयार होणारच नाही आणि संपूर्ण काळजी घेतली जाणार. एक दोन माणसंही त्या या ठिकाणी वाढवणार अशा प्रकारे त्यांनी मला आश्वासन दिलं आहे. मॅडम, आज सकाळी सकाळी पाहणी दौरा केलेला आहे, सर समवेत होते आणि काय काय उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण प्रकल्पावरती होणार आहे? सध्या डम्पिंग ग्राउंड म्हणजे फार पूर्वीपासून आपलं डम्पिंग ग्राउंड इथे आहे. तर जे साई गाव आहे, वालिवली गाव आहे, जांभूळ आहे, तर या आजूबाजूच्या गावांना धुराचा भरपूर त्रास होतोय. या डम्पिंग ग्राउंडमध्ये जे काही मिथेन गॅस निर्माण होतोय तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना तातडीने करायच्या आहेत. आपण रोजच्या जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी या आपल्या सुरूच आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन आपण 2 ते 3 दिवसांपासून कंटिन्युअस इथे पाणी टँकरने देतोय. अग्निशमन दल इथे कार्यरत आहे. तर ह्या उपाययोजना केल्यानंतर आपल्याला थोडंसं धुराचं प्रमाण कमी झाल्याचं आज जाणवलंय. तर ह्या उपाययोजना आपण कायम केल्या तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल. आणि जोपर्यंत आपलं प्रकल्पाचं काम पूर्ण होत नाही, तसंच बायोमायनिंगचं देखील टप्पा 1चं काम आता सध्या सुरू आहे आपलं, आणि टप्पा क्रमांक 2 सुद्धा आता मंजूर झालेला आहे. तर तेही काम पूर्णपणे झालं तर हा कचरा पूर्णपणे नष्ट होईल आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपण कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनामार्फत आमचे 100% प्रयत्न सुरू आहेत. तरी माननीय आमदार साहेब यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण नक्कीच आता इथून पुढे उपाययोजनासाठी विशेष लक्ष केंद्रित करू अशी मी ग्वाही देते प्रशासनातर्फे. धन्यवाद. काही स्थानिकही आपल्यासोबत जोडले, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणार. सर, आपण तक्रार केलेली आणि तात्काळ आमदारांनी आज पहाटे पहाटे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी सकाळीच डम्पिंगच्या धुराचा प्रचंड नागरिकांना त्रास होत असतो. हा धूर एका लेवलला या परिसरामध्ये पूर्ण पसरत असतो. त्यामुळं इथले जे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणारी लोक असतात आणि इथं जी शाळेतले विद्यार्थी इथे राहणारे लोक परिसरातली नागरिक यांना ह्या धुराचा प्रचंड त्रास होत असतो. त्याकरिता या ठिकाणी नगरपालिकेमार्फत काही उपाययोजना करण्याच्या माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी त्यांना नगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत. श्वास या ठिकाणी सकाळच्या ह्या धुरामुळे लोकांना तसे शाळकरी विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणे श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. नक्कीच आपण पाहिलं जी समस्या होती त्या समस्येचं निराकरण व्हावं यासाठी आपण बघू शकतो आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी या ठिकाणी आज पहाटे पहाटे दौरा केलेला आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे, अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या वरिष्ठ सभागृहामध्ये ते याविषयी आवाजही उठवणार आहेत आणि संपूर्ण सभागृहाचं लक्ष ते उद्या वेधून घेणार आहेत. आणि तत्पूर्वी आपण जर बघितलं तर ज्या ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्याच्यावरती त्यांनी उपाययोजना करण्यासाठी आज पहाटे पाहणी दौरा करून आपण बघू शकतो आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. बदलापूर शहरात अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.